पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्ता गाडेमुळे आमचं गाव बदनाम झालं आणि त्याच्या कृतीचा ग्रामस्थांनी निषेध करत गाव बदनाम झाल्याने गावातील तरुण तरुणींचं भवितव्य धोक्यात आलंय असं म्हटलंय। आता गावच्या तरुणांशी लग्न कशी होणार असा थेट सवालच ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। घटनास्थळावरून आढावा घेत ग्रामपंचायत सदस्य तेजस भगत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे, आपण त्या ग्रामस्थांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय की नक्की ही जी घटना झाली आहे त्या घटनेचा काय गावावरती परिणाम होतोय किंवा जो आरोपी आहे त्याचं वर्तन कसं होतं, काय होतं, काय सांगाल। गुन्हाट गावाचा हा आरोपी आहे, तुमच्या परिचयाचा आहे, कसं काय? हा गावातील तरुणच होता। ही घटना घडली आहे, या घटनेमुळं खरं तर गुन्हाट गाव सकाळपासून चर्चेत आलंय। घटना घडल्यापासून काल जवळपास दुपार 3 वाजल्यापासून पोलीस आलेली आहे। तर ही संध्याकाळी आम्हाला एक 9-10 वाजता कल्पना मिळाली की असा प्रकार घडलाय। तर त्याच्यानंतर जवळपास 100 जण आम्ही सगळे तरुण या ठिकाणी आलो होतो। आता पोलिसांच्या सहकार्याने जवळपास रात्रभर 4 वाजेपर्यंत सर्व ऊस वगैरे सगळं पाहिलेलं आहे, परंतु अजून काय त्याचा शोध लागलेला नाही। तर निश्चित त्याने जे काम केलंय, ते ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ते चुकीच्या आहे, त्याच्यामुळे सर्व गावकरी आज त्याच्या विरोधात आहे। खरं तर या ठिकाणी तरुणांमध्ये दबक्यावर चर्चा आहे की हे जे कृत्य घडले त्यामुळे गावाची बदनामी झाली, इथून पुढच्या काळात तरुणांची लग्न कशी होणार अशी धास्ती कुठेतरी तरुणांना वाटते, काय सांगाल? निश्चित सगळ्यांचं आता ते गोष्टी मनामध्ये येत आहेतच, कारण की आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा प्रकरण गाजतंय। आज अशा नालायक वृत्तीच्या लोकांमुळं कुठंतरी सर्वसामान्य त्रास भोगावा लागतोय। तो आरोपी या गावचा आहे, तुमच्या परिचयाचा आहे, आरोपी विवाहित आहे का, त्याची पत्नी त्याच्यासोबत राहते का, घरात अजून कोण कोण असतंय? हा कुटुंबासोबत आहे, लग्न झालेलं आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, पत्नी सोबत राहते। पत्नीसोबत आहे। कसं गावात तुमच्यावर वागताना त्याचं वर्तन कसं होतं, तो काय कामधंदा करत होता? गावात असल्यानंतर तो एकदम शांत असायचा, कधी असं कोणाला वाटलं देखील नाही की असे प्रकार करू शकतो किंवा अशा गोष्टी आहेत त्याच्या, परंतु आताही समजल्यानंतर सगळेच शॉक आहेत, असं कसं काय करू शकतो। आता गावकऱ्यांची काय भावना आहे, एकूणच हा प्रकार, पोलिसांचा शोध मोहीम सुरू आहे, सर्व गाव इथं एकवटलंय, काय म्हणणं तुमचं, काय वाटतं तुम्हाला सुद्धा? गावाचं सध्या म्हणणं एकच आहे की बाबा आपलं गाव एकदम शांत आहे, कधी कोणाच्या आद्यात नव्हतं, माद्यात नव्हतं, सर्व तरुण एकत्र, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहत होते, परंतु अशा घटनेमुळे